निश्चयाने महाराजांनी अध्यात्मज्ञानदीपिकेमध्ये दिला की परममंगल कोण आहे, तर आमचा प्रत्येकाचा निज ध्रुव शुद्ध आत्मा तो परममंगल आहे. मंगलाचरण काय आहे याचं वर्णन महाराजांनी अध्यात्मज्ञानदीपिकेमध्ये करताना सांगितलं की परममंगल तर प्रत्येकाचा आपला अनादि अनंत ध्रुव शुद्ध असा जो आत्मा आहे तोच परममंगल आहे. आणि त्याचं प्रत्यक्ष प्रामाण्य सहित अनुभवन करणं हेच आचरण आहे. म्हणजे मंगलाचरणाचा निश्चयाने अर्थ काय झाला? परममंगलमय अशा ध्रुव शुद्ध आत्म्याचं प्रत्यक्ष प्रामाण्य सहित अनुभवन करणं हेच मंगल आचरण आहे. स्वस्त काय सांगितलं सांग? परम काय सांगत होतो तुम्ही आता? काय सांगत होतो तेवढं सांग. कशावर विषय चालला आपला? मंगलाचरणचा सांगत होतो. बरोबर आहे. मग निश्चय मंगलाचरणाचा सांगत होतो का व्यवहार? निश्चय मंगलाचरण. निश्चय मंगलाचरणाचा अर्थ काय सांगत होतो? हे मंगल आचरण नाही केलं ना तर संसार संपत नाही. कारण बाहेर आम्हाला जिनधर्म पहिल्यांदा मिळालाय काय? देवशास्त्र गुरु खरे पहिल्यांदा मिळाले काय? आपण त्यांना नमस्कार आज पहिल्यांदाच करतोय काय या जन्मात? अभव्य जीव पण मंगलाचरण करत नाही का? केलं नाही का त्याने व्यवहार मंगलाचरण?
पंचपरमेष्ठींना त्यांनी पण नमस्कार केला म्हणून संसार संपला का त्याचा? संसार संपवायचा आहे का नाही संपवायचा? स्वस्ती. ठीक आहे, संपला तर ठीक आहे, नाही संपला तरी चालतंय, असा अर्थ आहे. संपवायचाच अवकार आहे का त्याच्या पाठीमागं? काही झालं तरी ॲट एनी कॉस्ट, कोणती किंमत मोजायला लागली तरी चालेल, पण संसार संपवायचा आहे का नाही विचार केल्याशिवाय आपल्याला तशी भावना उत्पन्न होणार कशी? विचार तर करावा लागेल का नाही? म्हणून काल दुपारी आपण काय चर्चा केली? आम्हाला संसार का संपू वाटत नाही? वर्तमानामध्ये असे आमचे भाव का होत नाही? कारण वर्तमानामध्ये धर्म करून आम्हाला सुख मिळत नाही. धर्म करून आपल्याला आनंद मिळत नाही. वर्तमान असा आहे. धर्म करून किती आपल्याला आनंद येतो आणि इंद्रिय विषय भोगून किती आनंद येतो. कोणत्या आनंदावर आपली श्रद्धा बसलेली आहे, कोणत्या आनंदाच्या प्राप्तीसाठी आमचा पुरुषार्थ चाललेला आहे. या प्रश्नाची उत्तर शोधली तर लक्षात येईल किंवा मी आज दुःख दूर करण्यासाठी जो उपाय करतो तो कोणता? एकतर मला दुःखच कळेना आणि मग ते दुःख दूर करण्यासाठी जे काही करतोय त्यामुळं दुःख दूर झाल्यासारखी दुःख दूर झाल्यासारखं वाटतं. एक आभास होतो दुःख दूर झाल्यासारखं. आणि म्हणून मग आपण दुःखाला दूर करण्याची कारणं त्यांनाच मानतो. बरोबर आहे. दुःख काय आहे समजी? दुःख काय? दुःखाचं लक्षण काय हे अगोदर लक्षात घ्यावं लागेल का नाही? आणि ते लक्षण समजल्यानंतर आपल्याला ते आपल्यामध्ये आहे नाही हे तपासायला लागेल. शास्त्रात आपण वाचलेल्या गोष्टी तपासतो किती आपल्या जीवनामध्ये, त्यांना पाहतो किती. इथं सांगितलेली शास्त्रातली गोष्ट आपण आपल्या स्वतःच्या जीवनाशी जोडून पाहण्याचा कधी प्रयत्न करतो का? करायचा असतो का? ऐकलं झालं ना? मर्यादा आपली किती आहे ना? देव बघितले, दर्शन केलं, झालं, पाया पडलो ना, झालं की. शास्त्राला येणं म्हणजे काय? आलो आणि कानाने ऐकलं की, बसलो आणि ऐकलं, झालं, संपलं. गुरूंची सेवा करताना काय नाही, आपलं गेलो चौक्यात, आहार दिला आणि कोणी संध्याकाळी वयोवृत्ताला गेलं, झालं की. कोणी विहारात गेलं, झालं की. आता ह्याच्यापेक्षा अजून वेगळं काय करायचं असतं? संबंध काय आहे का नाही? कशासाठी करताय दर्शन? कशासाठी करताय?
शास्त्र कशासाठी ऐकताय? गुरूंची सेवा कशासाठी करताय? कुठंतरी विचार केला पाहिजे का नको? नाहीतर हा भव पण असाच जाईल जसे यापूर्वी अनेक भव गेले. काय कळतंय का नाही हे मला कळत नाही. यापूर्वी अनेक भव गेले, गेले असतील मग काय. म्हणजे किती आपल्याला त्याच्याबद्दल विचार आहे. विचार अनेक जन्म गेले. कुठं आपल्याला आता त्याचं काय भावभासन आहे? अनेक जन्म आपण या संसारात भटकत आलो, अनेक प्रकारचं दुःख भोगत आलो. वर्तमान असा विचित्र आहे ना. पंचमकाळ, मिथ्यात्व, विषयभोगाची रेलचेल, आणि ह्याच्यातून आपल्याला हे सगळं आपल्या शी संबंधित हा धर्म असा, म्हणजे जे आपल्याला इष्ट नाही असा धर्म आहे. खरं तर आपल्याला इष्ट आहे का धर्म? चांगला आहे का आपला धर्म? सांगावं का चांगला आहे? खाण्यावर मर्यादा आहेत, पिण्यावर मर्यादा आहेत, चालण्यावर मर्यादा आहेत, बोलण्यावर मर्यादा आहेत, आणि कुठल्या क्रियेवर आपल्याला मर्यादा नाहीत सांगा. आणि तुम्हाला काय आवडायचं कारण आहे धर्म? उगच म्हणायचं हो आवडतं. पैसे साठवण्यावर मर्यादा आहेत का नाही? आपल्या धर्मात आवडतं का असलं काहीतरी? पैसे साठवायचे नाहीत लय म्हटल्यानंतर परिग्रह परिमान करा, आहे ना. अभक्ष भक्षण करू नका, अन्यायाने वागू नका. म्हणजे एक एक गोष्ट जर इथं आपण बघितली, 12 प्रकारच्या संयमाच्या पालनाच्या दृष्टिकोनातून 6 प्रकारच्या जीवाची हिंसा करू नका, 5 इंद्रिय मनावर विजय मिळवा. हे आपल्याला इष्ट आहे का? मोबाईल बघू नका, जवळ ठेवू नका, जयश्री का इष्ट आहे आपल्याला हे? तुम्ही वापरत नाही मोबाईल? काय हो आता इष्ट आहे का म्हटल्यानंतर नाही म्हणायचं. जवळ ठेवल्यावर मग ते कसं मेळ कसा बसवायचा? सुवचन बाधित होईल. ती जसा मोबाईल जवळ ठेवलाच पाहिजे तसा धर्म आपल्या परिणामामध्ये राहिलाच पाहिजे. मोबाईल इकडं तिकडं विसरणं आहे ना, ते आपल्याला चालतं का? आपला राहतो का? विसरतो का? मोबाईल पाहिजे तर कसला पाहिजे? चांगला पाहिजे का साधा साधा बटनवाला? अँड्रॉइड नाही दिला तुम्हाला तर चालतंय काय? आहे ना, तुम्हाला फोनच करायचे ना, करा. जिओचा मिळतो ना साधा चेतनजी फोन, आहे ना, म्हणजे त्याच्यात काय दिसत नाही, फक्त बोलायचं. मिळतो का नाही तसं? तर ठीक आहे, तुम्हाला मोबाईल पाहिजे तर तसला घ्या. प्रवचन ऐकायला येतात का त्याच्यावर? नाही काय ना, येतेच म्हणते समिती. दिसणार नाही पण ऐकायला तर आलं तर बास की झालंय. तुमचं काम एवढंच आहे की बाकी काय? बाकी फालतू काम, स्टेटस आणि रील्स आणि हे करणं, म्हणजे त्याच्याशी काय घेणं देणं? त्याच्यामुळे बुद्धी खराब होणार. असू द्या, चर्चा काय. म्हणजे ज्याप्रमाणे मोबाईल जेवढा मला इष्ट आहे, आणि इथं धर्म सांगतो मोबाईल पापाचं नरकाचं द्वार आहे ना. मोबाईल म्हणजे चक्रवर्तीपेक्षा जास्त परिग्रह त्याच्याजवळ आहे. मोबाईल म्हणजे षटखंड तर चक्रवर्तीकडं बाहेरनं पण होतं पण आतनं नव्हतं भरत चक्रवर्ती. आणि आमच्याकडं मोबाईल कुठं नसतो. चक्रवर्ती मंदिरात षटखंड घेऊन जात नव्हता. मंदिरात जाताना कधी चक्रवर्तीने षटखंड आणलं का? आता कोणाकोणाकडं मोबाईल नाही सांगा बरं. इथं मंदिरात आलेल्या महिलांमध्ये किती पर्सेंटेज महिलांना समजत आहे मोबाईल आणलाय? ओके, आणि आणलाय तर काय नाही तर मी तपासीन, बाकी काय नाही.
आहे तर आहेच म्हणावं लागेल. समिताताईच मोबाईल नाही आणला. तर छान आहे. तुम्ही दोघीने आणलाय काय? तू आणलाय. हां छान. तू आणला का मिलन गुण मोबाईल? नाही आणला? छान. इकडं पुरुषांमध्ये कोणी कोणी मोबाईल आणले? तुम्ही तर आणायचा अधिकारच आहे, तुम्हाला जन्मसिद्ध अधिकार आहे. आणला कशाला बंदायचं? प्रयोजन काय त्याचं? म्हणजे ऑनलाईन बंद आहे म्हणजे काय त्याचा अर्थ आहे? तसंच धर्म पण तसंच आहे. जीव इथं येऊन बसतो मंदिरात, शास्त्राला पण बंद असतो, जीवाचा उपयोग बंद करून बसलेला असतो. ते आपल्याशी काही संबंधित आहे, आपल्याशी जोडून आहे. अशा पद्धतीने थोडंच आपण अमृत काका मोबाईल आहे का नाही खिशात? काय काम काय मोबाईलचं? इथं मंदिरात काय काम आहे? म्हणून म्हटलं चक्रवर्ती षटखंडाचा अधिपती असून सुद्धा त्याला मंदिरात मोबाईल कधी घेऊन गेला होता का? तुम्हाला आठवत आहे का? कुठल्या शास्त्रात लिहिले का समय जे असं मंदिरमध्ये चक्रवर्ती मोबाईल घेऊन जातो म्हणून? आहे हे सगळं सोडून जातो आणि आपण जिथं जाणार तिथं, जिथे जातो तेथे माझा सांगा, म्हणजे माझा सोबती. सांगा म्हणजे सोबती ना, ते असं भजन आहे की जिथे जातो तेथे. तुम्ही आणलाय का मोबाईल? नीलम का? हो हे काय इथंच ठेवला. रेकॉर्डिंगसाठी आणलाय वाक्य. जाता जाता फोन आला तर घ्यायचाच असतो. जिथे जाणार तिथं मोबाईल जसं सांगा होतो, सोबती असतो. धर्म घेऊन जाता का असं तुम्ही सगळीकडं? मग मला हेच म्हणायचं आहे की अजून आपल्याला त्या मोबाईल मधून आपल्या इष्ट साध्याची सिद्धी होते, जे भासित होतंय. तसं धर्माकडून मला माझं इष्ट साध्य सिद्ध होतंय असं भासित होत नाही. आणि म्हणून मी धर्म सर्वत्र न्यायला तयार नाही, जवळ ठेवायला तयार नाही. कारण मला धर्मामुळं काय मिळतंय? काय धर्म कोणतं सुख देतोय? आता खरं बघितलं तर सगळ्या प्रकारचं सुख धर्म देतो नाही ना. पण होतंय काय? होतंय काय? प्रत्यक्ष दिसताना जे बहिरंग सुख आहे ते विषयातून येताना दिसतंय आणि ते विषय प्राप्त होतात धर्म केल्यामुळंच, धर्म केल्यामुळं बांधलेल्या पुण्यामुळं. पण याला भ्रांती काय होते की जे वर्तमानात मला विषय मिळाले तर त्या विषयांचं भोगणं आणि मला त्यामुळं मिळणारं शरीराश्रित सुख आहे, शारीरिक सुख आहे आणि ते सुख म्हणजेच खरं सुख आहे. त्यामुळं इथं धर्म आणि धर्माच्या द्वारे प्राप्त होणाऱ्या सुखाबद्दलची माझी श्रद्धा आणि कशी त्या ठिकाणी उत्पन्न होणार आणि धर्मानुसार माझं आचरण का होणार? सिद्धी सांग. तो आणलाय मोबाईल? सिद्धी का आणलाय? का नवऱ्याची सगळी माहिती अपडेट पाहिजे असतं. कुठं अभिषेक ते माग आला, नाव घेऊस तोपर्यंत दिसला मला. ती तर बिचारा सावळ्यात आहे ना. गेला आत्ता वर गेला महाराजांना पाणी. म्हणजे अभिषेक कुठं आहे हे पण तुला सांगितलं आपलं. मग मोबाईल काय करायचं काय त्याचं असा प्रश्न. इष्ट इष्ट किती इष्ट आहे, किती इष्ट आहे? तळमळतो जीव. काढून जर घेतला ना तर तळमळतोय जीव. बघा तुम्हाला होतंय का नाही? काढू का? आजच्या दिवस काढायचं का मोबाईल? म्हणा. पण ज्यांना मोबाईल वापरायचा नाही आजपासून म्हटल्यावर किती मोठा शॉक बसतोय. आणि आज म्हटल्यानंतर बरं, आज म्हटलं तर ठीक आहे, आणि आजपासून सोडायचं म्हटलं तर अवघड होतंय. कोणतं साध्य सिद्ध होतं सांगा? त्या मोबाईलने कोणत्या साध्याची सिद्धी होती? माझ्या इष्ट साध्याची होते ना. कोणतं इष्ट आहे? शरीर सुख इष्ट आहे म्हणून ते सांग.
म्हणून तर मूळ हे समजून घ्या, बाबा मी वेगळा आहे, शरीर वेगळं आहे, हे जरा नीट कुठंतरी आतमध्ये समजून घेऊन त्याचं दृढ श्रद्धान करा. ही संधी परत मिळणार नाही. संज्ञी पंचेंद्रिय मनुष्य आणि आपण जैन झालो, खरे देवशास्त्र गुरु मिळाले, सगळं काही अनुकूल वातावरण मिळालं. इथं श्रद्धान करण्याची ही शेवटची संधी. समजा की मी कोण आहे, मी कोण आहे. ज्या शरीराबरोबर राहताना आपल्याला हा विसर पडलाय का नाही, किंवा मी नाही, मी नाही. हे शरीर, शरीराच्या अवस्था, हे संयोगी भाव. शीतलबाई किती सांगून किती 30-35 वर्ष बिचाऱ्यांनी सांगितलं संयोगी भाव. 40 वर्ष झालं सांगितलं. संयोग आणि संयोगी भावापासून भिन्न बाबा आपल्या स्वरूपाला जाणार सांगतात का नाही. आपल्याला संयोगच कळाना तर काय. आणि आपण सामायिक पाठमध्ये पण म्हणतोय संयोग संबंध असे जीवाला. मग संयोग संबंध कोणता आहे. म्हणून दुःखे असती तयाला मोबाईल. संयोग संबंध असे जीवाला आहे ना, त्याचा संबंध आहे. आणि त्यामुळं होतंय काय, आणि तेच दुःखाचं आयतन आहे. दुःखाचं आयतन कोण. हे संपूर्ण परिग्रह माझ्या बुद्धीत आहे, त्या मोबाईलच्या निमित्तात. असं आहे. चिंतन करा. श्रद्धा बदलायची का, आणि श्रद्धा अशी बदलणार आहे का. सांगितलं म्हणून बदलती का श्रद्धा. सांग नाही का. तेच मी बाबा जीव आहे, मी शरीर नाही, इंद्रिय विषय भोगात आनंद नाही. असला कुणाला आवडेल का धर्म आहे का. म्हणून तर मग चारवाक आदी अन्यमतवादीचा धर्म का आवडतो सगळ्यांना. आणि इतर धर्मामध्ये उपवास म्हणजे मस्तपैकी काय आणि साबुदाण्याची खिचडी खायची, बटाट्याची वेपर्स खायची, चहा प्यायचा पाहिजे तेवढा आणि भगर खायची, रताळ खायचं, तसं एकदम फळं बिळं सगळे आहे ना मोकळे. आणि आपल्याकडे उपवास म्हटल्यानंतर आदल्या दिवशी संध्याकाळी आपल्याला सूर्यास्तापूर्वी 48 मिनिटं संपवायचं आहे जेवण. आणि मग त्यानंतर ती रात्र, पुढचा पूर्ण दिवस, परत पुढची पूर्ण रात्र, आणि परत सूर्य उगवल्यानंतर 48 मिनिटांनी देवदर्शन करून मग जेवण काय घ्यायचं. हे आपला उपवास. कोणता चांगला आहे. उपवास पण नावाला प्राप्त झालं पाहिजे आणि आपल्याला त्रास पण नाही झाला पाहिजे. असं सगळं आपल्याला वर्तमानातला धर्म आवडतो. पाप पण करायला केलं पाहिजे, पण त्याचं पापाचं फळ नाही आपल्याला मिळालं पाहिजे. आहे का वैभव. म्हणजे आपल्याला पाप करायला मोकळीक देणारा धर्म हवा असतो. म्हणून तर नियम घेताना आम्ही सगळे मोकळीक ठेवूनच घेतलेले असतात. मोकळीक ठेवली का नाही. कुठलाही नियम घेताना मोकळीक का ठेवायची. मोकळीक ठेवण्याचं प्रयोजन काय. वेळ आली तर आम्हाला ते काम करावं लागेल. वेळ आली तर मला संयम करायची, म्हणजे औषध गोळ्या खायची परमिशन द्यावी लागेल. मी गेलो म्हणजे अरे मी याला तर स्वर्गात जाशील औषध गोळ्या नाही खाल्ल्या तर, आणि वरच्या स्वर्गात जाशील, आणि मरणार तर कधी ना कधी कसा ना कसा आहेच. शरीर धारण केलंय म्हटल्यानंतर मरायला राहणार आहेस का. साधं लॉजिक. मग चांगलं मरण आलं तर काय वाईट आहे. चांगलं मरण, पापरहित मरण, शांततेने समाधीपूर्वक मरण झालं तर काय प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आहे. शरीरच मी आहे तर तुम्ही काय मरणाचं सांगायला लागलाय, ही प्रॉब्लेम आहे. हो
काय श्रेणीबाई उग मरायचं काय विषय काढलाय तुम्ही? मी शरीर जेव्हा आहे तेव्हा तिथं मरण मला इष्टच नाही. तुम्ही म्हणताय असं मरायचं तसं मरायचं. मरण इष्ट नाही. आणि इथं आपल्याकडं मरणालाच महोत्सव म्हणायला लागले. म्हणून आपल्याला आपला धर्म बिलकुल आवडत नाही. जिनधर्म म्हणून तर जिनधर्म कमी कमी का होतोय सांगा. जिनधर्माचं आचरण जसं कमी होणार तसा धर्म कमी होणार आहे. आणि पुढच्या पिढीचा पापाचा उदय पंचम काळ जिनेंद्र देवानी बघितलंय. षटकाळ म्हणजे 6 काळाचं परिवर्तन आहे तसं होणार आहे. मी काय बदल करायची इच्छा नाही आहे माझी पण. आणि माझ्या इच्छानुसार थोडंच बदल होणार आहे. ते योग्य त्यानुसार होत जाणार आहे. पण आज आपल्याला अजून संधी असताना जर आपण आपल्याच म्हणजे आपणच आपल्या हाताने आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं आहे. जेव्हा मी जिनधर्माचं आचरण सोडतोय म्हणजे काय करतो? काय करतो? स्वतःला दुःखी करायचंय आणि आपल्या संयोगात आलेल्यांना दुःख देण्याचा उपाय करायचा. समीजी बरोबर आहे का? काय बरोबर आहे? काय बरोबर आहे? जिनधर्म का कमी होतोय? तुम्ही आचरण सोडणार तर धर्म कमी होणार की नाही? आचरणानेच धर्म ओळखला जातो प्रत्येक. ज्ञान आणि श्रद्धा कोणाला कळते? आहे ना. कोण काय त्या धर्माचं ज्ञान करून घ्यायला तयार नाही आहेत. किती लोक आहेत नातेपुतेमध्ये जैन. किती जणांना स्वाध्याय आणि 6 द्रव्य 7 तत्व जिनेंद्र देवाचं स्वरूप माहित आहे. बघून घ्या. जिन धर्मच कुठल्याही धर्माची हीच अवस्था आहे. कुणालाही शिकायचं नाही. ज्ञानामध्ये सगळे प्रमादी आहेत आणि आचरणामध्ये प्रमादी. तर श्रद्धान कुठनं खरं होणार आहे? आचरण आणि ज्ञान दोन्हीमध्ये प्रमाद नाही का? श्रेणी भाई स्वाध्याय करताय का? काय वाचताय? छान. काय वाचलं आज? आज व्हायचंय अजून का झालाय? सकाळी झालं. काय वाचलं सांगा जरा तुमची. आर्जव धर्माचं वर्णन. छान. काय सांगितलं तर आर्जव कशाला म्हणायचं? करेक्ट आहे. छान. असा आनंद होतो असं जेव्हा मन लावून स्वाध्याय केलाय. आणि तो तसा आता आज आर्जव धर्माचं पालन करावं लागेल तुम्हाला. कठीण आहे ना. सरळता सोपे का सांगा? मन वचन कायाची सरळता ठीक आहे. पण समजून जर घेतलं वाचलं तर. चर्चा कशासाठी सांगतोय? आचरणामध्ये जर आपण प्रमाद करू लागलो तर होणार काय? दुःखाचं कारण तेच आहे. आणि ते का होतंय आपण? आणि ते दुःखाचं कारण असताना माझी भ्रांती अशी आहे ना की जर मला संयम घेतला तर दुःख आहे आणि असंयमाने राहिलो तर सुख आहे. अशी आपली मान्यता आहे का नाही? मोबाईल सोडला तर दुःख आहे, मोबाईल जवळ असला तर सुख आहे. बरोबर आहे का जयश्री काकी? बरोबर आहे का नाही? काय बरं मग म्हणा मी आता मोबाईल वापरत नाही. आमचं बाप दाखवायचं श्राद्ध घाला असा महाराजांनी आम्हाला शिकवलाय. न्याय नाही म्हणून चालणार कसं? आहे आम्हाला ते पाहिजेच. म्हटलं ना मला इष्ट नाही आहे हा धर्मच इष्ट नाही. धर्मातलं आचरण इष्ट नाही. धर्मातलं ज्ञान इष्ट नाही. धर्माचं जे देव गुरु मिळाले ते मला इष्ट नाहीत. अज्ञान अवस्थेमध्ये आपले गुरु बघितल्यानंतर आपल्यालाच लाज वाटते. म्हणजे आता थोडं थोडं कुठंतरी प्रत्येक जण आपल्या धर्माचा कट्टर व्हायला लागलाय म्हणून आपण पण आपल्या जयकारा गुरुदेव का म्हणायला लागले बरं का. पण परिस्थिती
काही जे त्या ठिकाणी शिकलेले, कधी त्यांनी धर्म माहिती नाही तर नग्न गुरु पाहिले तर त्यांना तुमचे गुरु म्हणायची, आपले आमचे गुरु म्हणायची लाज वाटते. इतकी वाईट परिस्थिती आहे. गुरु सुद्धा आम्हाला असले नको आहेत बाबा. गुरु कसे फॅशनेबल पाहिजेत. म्हणजे असं काय उगाच दाढी वाढलेली, नांगोळ न केलेले, कपडे न घातलेले, असलं कुठं असतं काय. आणि देश करत नाहीत असल्या गुरूंचा इतर समाज. पण आपण बघितलं इथंच उपसर्ग झालेले नाही आहे. आपल्याला आवडत नाही आहे इथं, ही गोष्टच आवडत नाही. नाहीतर तुम्ही चौक्यात जाऊन मस्तपैकी आहार पाणी शुद्ध आहार केला नसता, घेतला नसता. आवडतो शुद्ध आहार सगळ्याला. पिझ्झा आवडतोय, बर्गर आवडतंय, बरोबर आहे. पण घरचं जेवण आवडतंय काय? आवडतंय. मुंबईत राहिली तू तर यामुळं रोजच पिझ्झा बर्गर खाऊन कटाळली असशील. सुची ना का नाही खात? त्याग आहे का तुला? मग नियम घ्यायचा आहे का पिझ्झा बर्गर नाही खायचं म्हणून? म्हणलं ना, इष्ट नाही आहे मला. धर्मच इष्ट नाही. कारण धर्म हा जो आमचा आहे तो मला शरीराच्या अपेक्षेने बघत असताना दुःख देणारा वाटतो. आणि जेव्हा मला धर्म दुःख देणारा वाटणार तर मग मी त्या धर्माचं श्रद्धान का करणार, ज्ञान का करून घेणार आणि आचरण कसं कर. शरीराला जे दुःख देतं ते माझं दुःख, बरोबर आहे का श्रुती? तुला रोज ये म्हटलं नाही दुपारी, येते का तू? तुझं वर्क फ्रॉम होम चाललं असेल, असू दे. तर शरीराला जे दुःख ते तुला हवाय का? म्हणून तर पंखे लावलेत आपण. शरीराला दुःख नको म्हणूनच पंखा लावला ना. कुठंही आयतन क्षेत्रात आलं तरी नाही बाबा. आधी शरीर नीट असलं तर मग ती धर्म करतो व्यवस्थित. सगळी व्यवस्था मला शरीराच्या अपेक्षेने अनुकूल असेल तर थोडंफार ऐकू, नाही तर ठीक आहे. म्हणून म्हटलं, आता मी म्हटलं पंखा लावायचा नाही तर तुम्ही काय म्हणसाला, उकडतंय, लक्ष लागत नाही. आता काय अनिष्ट होईल की नाही? पंखा न लावल्यावर शास्त्र ऐकणं अनिष्ट का इष्ट? लक्ष लागेल का? लक्ष लागत नाही. लक्ष लागण्यासाठी पंखा लावला आहे असं. म्हणजे माझा मोह त्याच्यातून व्यक्त होतं की मी शरीरामध्ये किती एकत्व, ममत्व, कर्तृत्व, वक्तृत्व करून बसलेलो आहे. शरीर सगळं काही शरीरासाठी. कशासाठी? तर शरीरासाठी. काय समेजी? कोणासाठी? सगळं शरीर. एक गोष्ट शरीरासाठीच आहे. आणि का? कारण मला माहिती नाही मी शरीर नाही. कुणाला पटतंय का मी शरीर नाही म्हणून? मी शरीर नाही हे पटण्यासारखं आहे का पियुष पाहुणे? मी शरीर नाही तर मग कोण आहे? काय संबंध काय? ज्या जीवाला आपण बघत नाही, जाणत नाही, विचारात घेत नाही, आणि तेव्हा तिथं मी शरीर नाही तर राहिलं कोण मग? एक क्षेत्रावगा संबंध असणार शरीर, सुटून जाणार शरीर, सुची शरीर, अनित्य शरीर, सगळं शरीराच्या बाबतीतलं रहस्य केवळ ज्ञानामध्ये झळकलं. ते आम्हाला सांगितलं आणि आपण काय केलं? त्या शरीराचं स्वरूप ऐकून शरीराबद्दल आपल्याला वैराग्य निर्माण झालेलं आहे. नाही बाबा, असलं घाणेरडं शरीर असेल, याच्यामुळं मला जर सगळं दुःख भोगावं लागत असेल, मरावं लागत असेल, अनेक नाना प्रकारचे, तर काय या शरीराच्या प्रति प्रेम करण्यात अर्थ आहे? शरीरावर प्रेम करायचं झालं तर कुठपर्यंत का? जर मला ते शरीर माझ्या आत्म्याची साधना करण्यामध्ये मदत करत असेल तर त्याला खाऊ पिऊ घाला, त्याला सांभाळा. धर्म करण्यामध्ये ते जर उपकारी होत असेल
तर तुम्ही त्या शरीराला सांभाळा, त्याचं लाड. आणि धर्मच माझ्याकडून करून घेताना जर ते नाटकं करत असेल तर केव्हा शरीर नाटक करतं? आहे ना. ज्यावेळेस तुम्ही संसार करता त्यावेळेस तुम्हाला शरीर त्रास देतं, भयंकर त्रास देतं, पण तुम्ही त्याला त्रास वाटतो, तुम्हाला मानता तुम्ही. आणि इथं आलं की लगेच पाठ दुखती, गुडघा दुखतो, कंबर दुखती, गरम होतंय, भूक लागते, तहान लागते, सगळ्या गोष्टी. चर्चा कशावरून निघाली समिती? कशावरूनच नाही. दुःखावरून सांगितलं नाही. दुःख काय? आणि दुःख दूर करण्याचे मग आपण उपाय करतोय काय, ही चर्चा चालली होती ना. मला दुःखच माहिती नाही, आणि जे माहिती आहे ते शरीराला होणाऱ्या दुःखाला मी दुःख मानले, आणि म्हणून ते दुःख दूर करण्यासाठी मी धर्म न करता मी काय करतो? रौद्र ध्यान करतो. हे काल दुपारी सांगितलं होतं, ही चर्चा निघाली होती म्हणून हा विषय आला होता. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला सुख पाहिजे समजी तर आपण धर्म करून सुख प्राप्त करायचा विचार करतो का रौद्र ध्यान करून सुख प्राप्त करण्याचा उपाय करतो? सांग, कोणता उपाय करतो? रौद्र ध्यान माहित आहे ना. आमचे सगळे उपाय कोणते चाललेत? सुखाच्या प्राप्तीसाठी. विषय भोगणं याचं नाव रौद्र ध्यान नाही. आणि मग मला जेव्हा जेव्हा दुःख झालं तेव्हा तेव्हा त्या दुःखाला दूर करण्याचा उपाय रौद्र ध्यान करणं आहे का धर्मी ध्यान करणं आहे? आमची मान्यता काय आहे ना. गरम व्हायला लागलं तर आपल्याला दुःख होतंय, बरोबर. दुःख झालं तर आता हे गरम होण्याचं दुःख दूर करण्याचा उपाय काय? उपाय काय आहे ना? मी अस्पर्शी आहे. काय? मी अस्पर्शी आहे. माझ्या ध्रुव स्वभावामध्ये थंड स्पर्श नाही, उष्ण स्पर्श नाही. सहसा बोल दिले आचार्यांनी अस्पर्शी स्वभावाचं है ना सिद्धी करण्यासाठी. मग ते 6 बोलाचं चिंतन केलं तर आपल्याला उकडेल का? गरम होईल का? सांग. आत्मा अमूर्त काय का नाही? मग स्पर्श रसगंधावरून नाही का नाही? मग मला गरम व्हायला लागल्यानंतर मी काय विचार करायला पाहिजे? पंखा लाव. आणि पंखा लावल्यानंतर मला बरं वाटणार का नाही? बरं वाटतं का नाही? सिद्धी बरं वाटतं. मग ते बरं वाटलं ते कशामुळं? त्या पंख्याला चालू केल्यावर त्याच्यामध्ये वायुकायिक जीवाची हिंसा होते का नाही? बरोबर. त्यानंतर कोणाची हिंसा होते? त्रस्कायिक पण होऊ शकते. बरोबर आहे. परातून आनंद मानला म्हणून मिथ्यात्व पण होते. हे सगळं हे काय रौद्र ध्यान नाही झालं? हिंसानंदी रौद्र ध्यान. हिंसा होते आणि मला बरं वाटतं. काय होते? पंखा चालू केला, हिंसा झाली आणि तरी मला गरम होत होता, आता मला बरं वाटतंय. साताचं वेदन आलं का नाही? मग असाताचं वेदन होत होतं जेव्हा गरम होत होतं तेव्हा. आणि जेव्हा आपल्याला पंखा लावला गार वाटलं तर साताचा उदय आला का नाही? चेतनजी सांगा. मग पंखा लावल्यामुळे साताचा उदय आला का धर्म ध्यान केल्यामुळे आला होता? चेतनजी सांगा. असाताचा उदय दूर करण्याचा उपाय कोणता? भूक लागली, असाताचा उदय आहे, बरोबर, दूर करायची. जेवल्यावर असाताचा उदय दूर होतो का नाही? का बरं वाटत नाही? तहान लागली, पाणी पिलं, असाताच आहे ना. तहान लागल्यानंतर दुःख होतंय म्हणजे असाताचं वेदन आहे समजी. पाणी पिल्यानंतर, देवदर्शन केल्यानंतर आपल्याला बरं वाटेल तहान लागल्यानंतर का पाणी पिल्यावर बरं वाटतं?
त्याच्यामुळे बरं वाटतं. पाणीच पिल्यावर मग असं का म्हणजे पाण्यामध्ये जी ताकद आहे ती देवामध्ये नाही. गणित असं झालं, लक्षात येते का? म्हणजे देवाची व्हॅल्यू किती आहे, धर्माची व्हॅल्यू माझ्यासाठी किती आहे? एक ग्लास पाण्यापेक्षा कमी व्हॅल्यू झाली धर्माची, देवगुरु धर्माची. लक्षात येईन आपल्या, होतंय का? देवामध्ये ताकद कुठं आहे? धर्मामध्ये ती ताकद आहे का आपलं ते दुःख दूर करण्याची? जेव्हा की मला तो साताचा उदय जे पाणी मिळालं ते कशामुळं मिळालं? मी केलेला पूर्वी धर्म होता, त्याच्यामुळं पुण्याचा उदय आला, म्हणून मला लगेच माझी इच्छा झाली पाणी प्यायची आणि मला पाणी मिळालं. हे मला मागच्या धर्माचं फळ आहे, मला समजतंय कुठं. नाहीतर ज्याला ज्याला तहान लागते त्याला त्याला पाणी मिळते काय? पाण्याशिवाय पक्षी किती मरतात माहिती तुम्हाला? आणि नरकामध्ये सिंधू नीरतय प्यास न जाय त्यो पण एक न बूंद लहाय, असे किती जीव आहेत त्यांना पाणी पाहिजे असतं, तहान लागलेली असते आणि पाणी मिळत नाही. त्यांचा विचार येतो त्यावेळेस, अरे मला हे पाणी पिताना मला तहान लागली आणि मला लगेच थंड पाणी मिळाले, हे कशामुळे मिळालं मला? त्यावेळेस मला अशा जीवांचा विचार आला का की असे किती जीव आहेत ज्यांना तहान लागते पण पाणी मिळत नाही? क्षणभर तर विचार येतो का आपल्याला? तेवढा विचार जरी आला तर तुम्हाला ते पाणी पिताना काय होईल? आणि धर्मी ध्यान होईल. नाही बाबा, हे पाणी मिळणं सुद्धा माझ्या पुण्यामुळं, मी काहीतरी धर्म केलाय त्यामुळं मला हे पाणी मिळते, त्यामुळं मला हे जेवायला मिळते, त्यामुळं मला पंखा मिळतोय, त्यामुळं सगळं औषध पाणी, सगळी बाहेरची अनुकूलता केवळ मी केलेल्या धर्माचं फळ आहे. इकडं माझं लक्ष जातंय का? कारण सगळ्याला जे जेव्हा शरीराचं दुःख होतं त्यांना सगळ्याला अनुकूलता मिळते बाहेरची सगळी. गरीब लोकांकडे जाऊन बघा, तिर्यंचे प्राणी रस्त्यावर फिरणारे बघा, इच्छा किती आहे त्यांना, भूक लागलेली असते सारखी, इकडं तिकडं कुठं मिळतंय का शोधतेत, गटरी तिकडं तिकडं. बरोबर आहे, काय अवस्था त्यांची. आणि आम्हाला लगेच मिळतंय. त्यावेळेस धर्माची उपकार स्मरणात यायला पाहिजे का नाही? पंखा लावला बिघडत नाही, पाणी पिलं बिघडत नाही, जेवण केलं बिघडत नाही, पैसे मिळवले बिघडत नाही, पैसे आले बिघडलं नाही. बिघडलं कुठं? धर्माचे त्या ठिकाणी उपकार विसरला. हे सगळं मला धर्माचं फळ मिळतंय म्हणून. एवढं तर लक्षात ठेवा. पापाच्या उदयात हे सगळं मिळत नसतं. पुण्य केलंय मी कधीतरी माग, आणि त्यामुळं आत्ता ही सगळी अनुकूलता मला ऐकायला काय येते तुम्हाला माहित आहे का? तुम्ही बहिरं नाही. असे किती जीव आहेत या जगामध्ये की ज्यांना ऐकायला येत नाही? बहिरे असतील, मुके असतील. मग तुमच्या लक्षात येते मला बोलायला येते, मला ऐकायला येते, है ना? हे कशाचं फळ आहे? धर्माचं स्मरण होते त्यावेळेस अरे लगेच त्या धर्माला आठवतंय आणि पंचपरमेष्ठीचा है ना भक्ती निर्माण होते. असं होतंय. सगळं वर्तमानात आपल्याला सुख मिळतंय केलेल्या धर्माच. पण मला कोणाचं वाटतंय आज? मला जाणीव तर राहते का केव्हा हे धर्माचं फळ आहे? मला कशामुळे वाटणार आहे? पंख्यामुळेच वाटतं. समिती कशामुळं? पाणी पिल्यामुळंच मला झालं ही भ्रांती. आणि मग मला इष्ट कोण वाटतंय? देवगुरु धर्म वाटतं का मला विषय भोग इष्ट वाटत? आणि इथं पुन्हा काय येतंय? विषय भोगाला सोडा म्हणून सांगते. जे मला आनंद देते तेच तुम्ही मला सोडायला सांगताय. मग मला धर्म प्रिय का असणार? स्वस्त. बरोबर आहे. म्हणून तुला प्रश्न विचारला तर काय चाललं होतं आपलं? मंगल आचरण. ध्यान किती आहे? निश्चय मंगलाचरणावर. याच्यावरून विषय निघाला होता की परम मंगल आपला निज ध्रुव आहे आणि त्याचं स्वानुभव प्रत्यक्षाने अनुभवणं हेच त्या ठिकाणी मंगल आचरण आहे. हे मला त्या ठिकाणी माझ्या जीवनामध्ये पदोपदी पाहिजे. अशासाठी मी किती जागृत आहे. नाही मला सुख आणि खरा आनंद पाहिजे तर मला माझ्या आत्म्याला प्रत्येक क्षणाला जाणलं पाहिजे.
असं वाटतंय. सांगताय निश्चय मंगलाचरण आहे, चाललंय, ठीक आहे. पण मी एक जीव आहे असं त्या क्षणाला जाणण्याची, जसं भूक लागली तर त्या क्षणाला खायला मिळावं वाटतंय, तहान लागली तर त्या क्षणाला खावं असं वाटतंय. आणि मग इथं आपल्याला आनंद पाहिजे तर आत्म्याचा अनुभव घेतला पाहिजे असं किती वाटतं. आपल्याला आनंद पाहिजे तर देवदर्शन केलं पाहिजे, गुरूंची सेवा केली पाहिजे, शास्त्र स्वाध्याय केला पाहिजे असं किती वाटतं. शीतल काका समेजी नाही, चेतनजी, शीतल काका जरा जागा करा का जागेच आहेत? ध्यान करतात का? ध्यान चालू असं. तर चर्चा काय जरा गंभीर व्हा. म्हणजे चाललंय, म्हणजे शास्त्र चाललंय आणि ते मला इष्ट नाही, कारण याच्यातनं मला आनंद येत नाही, ही प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून आपण तेवढं मन लावून ते ऐकत नाही जेवढा तुम्ही शाळेचा अभ्यास करता. नीटचा जेवढा अभ्यास केला तेवढा इथं लक्ष असतं का? ठीक आहे, पाठांतर केलं हे पण चांगलं झालं, पण पाठांतर कशाचं केलं याच्याकडे तर आपलं ध्यान आहे का? हे प्रत्येक गोष्टीवर थोडस विचार करणं गरजेचं आहे. इतकं याला हलकं घेऊ नका असं मला म्हणायचं. धर्माला कुठंतरी आपल्याला जे काही चांगलं होणार आहे, जर हे यानेच होणार आहे असं श्रद्धान करण्यासाठी, याला थोडं गंभीरतेने विचार करण्यासाठी आणि प्रयत्न पुरुषार्थ केला पाहिजे. ओम नमः भो प्रभू मी मनोचन काय करीत अनुमोदन सर्व समारंभारंभ क्रोधमान मायालो प्रमादित्यादी रोहांच्या माझ्या करुणी अभवाद खरे देश शास्त्र करू यांचा विनय झाला. घेतलेल्या व्रतामध्ये व्यतिक्रम अतिचार अनाचार दोष लागले. मितींद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत ज्या काही जीवांची हिंसा झाली, स्वाध्याय करीत असताना घडलेल्या या सर्व दोषाविषयी मी पश्चाताप व्यक्त करून क्षमा मागतो. हे माझे सर्व दोष मिथ्या हो, मी माझ्यामध्ये राहो. या सर्व दोषाविषयी मी प्रायश्चित्त. परमानंद स्वरूपी आत्मा आहे. मी परम आत्मा आहे. मी आत्माच आहे, अनात्मा नाही. शरीर आदि अनात्मा आहेत, ते मी नाही. मी त्याहून भिन्न आहे.
चेतन स्वरूप आहे. विसर्जन.